नमस्कार, आपण पाहत आहात डेली न्यूज। आज आत्ता आपण आलेलो आहोत वार्ड क्रमांक 22 मधील इच्छुक उमेदवार राजू गोडसे यांच्याकडे आणि यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं सातारा नगरपालिकेमध्ये जे त्यांनी आत्ताची त्यांची उमेदवारीसाठी जे इच्छुक आहेत तर त्यांचं नेमकं विजन काय आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज आपण जे तुम्ही इथं मला आज विचारायला आलाय की आपली उमेदवारी कशासाठी आणि विजन काय आहे, हे तर खरं तर खूप छान उपक्रम आहे आपला। कारण अनेक जण उमेदवारी मागतात, पण काय विजन आहे, आपल्याला पुढं भविष्यात काय केलं पाहिजे, नागरिकांच्या समस्या काय आहेत, याचं बरेच जणांना मला वाटत नाही की आकलन असतं। आणि ते काही जण पैशाच्या जोरावर, काही जण ताकदीच्या जोरावर उमेदवारी मागतात, पण मूळचा कार्यकर्ता म्हणून पिंड असलेल्या माणसाला जर उमेदवारी दिली तर नागरिकांच्या समस्या लवकर सुटतात, अशी एक माझी धारणा आहे। नगरसेवक म्हणजे नुसतंच गटर करणे, रस्ते करणे, हे आपण आता 4 वर्षात बघितले की नगरसेवक नसला तरी काम होतं। एक नगरसेवकाला एक विजन असलं पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची एक कला त्याच्याकडे पाहिजे। नगरसेवक हा ठेकेदार नसावा, नगरसेवक हा नगरसेवक असावा, जनसेवक असावा। सातारा ही छत्रपतीची राजधानी आहे आणि राजधानी सातारा ही देशातील 1 नंबरची पालिका असली पाहिजे, हे विजन घेऊन आम्ही निघालेलो आहे। 24/7 पाण्याचं कनेक्शन असेल, भुयारी गटर असेल, हे दोन्ही कामं जर व्यवस्थित झाली तर भविष्यात साताऱ्यातील रस्ते जे आता आपण अवस्था बघतोय, साताऱ्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था, खड्डे इतके आहेत की आता म्हणजे रस्ता कुठल्या निवडायचा आपल्याला प्रवासात हा विचार करून बाहेर पडावा। आणि आज तुम्ही जो विषय काढला की बाबा रस्त्यांवरती खड्डे प्रचंड झालेले, वाहनधारकांना सुद्धा प्रश्न पडतो की आपण वाहन कुठून चालवायचं, वाहनधारकांना आपल्यालाच प्रश्न पडतो, आणि सामान्य नागरिकांना सुद्धा हा प्रश्न पडतोय की आता सामान्य नागरिकांसाठी जर का फुटपाथ चालण्यासाठी तर फुटपाथ मोकळे नाहीये। आपल्याकडे भाजी मंडईचा विषय चिघळत पडलाय, जो माझ्या प्रभागाला लगत आहे, अत्यंत दुरावस्था आहे। एवढी कोट्यावधी रुपयाची बिल्डिंग बांधून पण अनेक भाजीवाले किंवा अनेक फळवाले हे रस्त्यावर आपण जर ही कामं चांगल्या क्वालिटीनं जर करून घेतली त्या ठेकेदारांच्याकडून किंवा माणसांच्याकडून, ह्याला विजन असणारं नेतृत्व फार गरजेचं। तुम्ही सुद्धा बाहेर परदेशात वगैरे फिरण्यासाठी जाता, त्यावेळेस इतकं सुंदर बाहेरचं सगळं बघून असं वाटत नाही की आपल्या पण साताऱ्यामध्ये हे असं झालं पाहिजे। परदेशात कशाला, आपण राजस्थानमध्ये जर गेलो, त्यांच्या इकडचे जर वाडे बघितले तर मग आपल्याला कुठंतरी मनाला एक खंत वाटते। आज फिश मार्केटचा प्रश्न ज्वलंत आहे। फिश मार्केटमध्ये जर तुम्ही गेला तर फिश मार्केटमध्ये आज जायची इच्छा होती। उद्याच्याला आपण नगरपालिकेची एक भव्य इमारत बांधतोय, पण ती इमारत बांधत असताना सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा फक्त एवढ्या की आमची कामं फक्त वेळेवर जाईल। अगदी बरोबर, म्हणजे बाहेरून फक्त चकचकी इमारत नुसती उपयोगाची नाही, त्यासाठी शासन चांगलं पाहिजे। अतिक्रमणांचं विळख्या शहराला फार गंभीर समस्या आहे। आणि आत्ता म्हणजे मला एक थोडंसं काही गोष्टी ज्या पटल्या नाहीत, तर त्या प्रशासकांच्या काळात जी काही अनेक दुकानं असतील किंवा अनेक घरं असतील किंवा अनेक संस्था असतील, त्यांचं रिनोव्हेशन झालेलं आहे। बरोबर, तो एक जरा भाग चुकीचा मला वाटतो। कारण तुम्ही अशा प्रॉपर्टींना काय काय परवानग्या दिल्या की जिथं तुम्ही बांधकाम पण करू शकता। आता आदालतवाड्याच्या समोर एक बस स्टॉप एक झालेला आहे, तर तुम्ही म्हणजे नावाला बस स्टॉप आहे, कधी लोकांनी तिथं बस थांबताना पण पाहिजे। बस स्टॉपचा गाड्या घातला तर प्रत्यक्षात तिथं बस स्टॉप नाही, ते पण फार चुकीचं झालं। त्याच्यावर मी आंदोलन केलं होतं। त्यावेळी आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः येऊन त्या जागेची पाहणी करून संबंधितांना आदेश दिले होते की ते काढून टाका।